हॅलो फ्रेंड्स, सुवर्णाच ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आता मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि या ठिकाणी माझी आंघोळसुद्धा झालेली आहे आणि माझ्या मुलाची सुद्धा मी आंघोळ करून दिली आणि त्यांना नाश्ता देऊन झोपून दिलेला आहे। पाहू शकता तुम्ही, एक बाळ पाण्यात झोपलेला आहे आणि एक खाली झोपलेला आहे। आता हे झोपल्यानंतर मी सर्व आवराआवर करणार आहे। या ठिकाणी पहा, त्यांचे खेळणे पडलेले आहेत। मी झाडू एक वेळा सकाळी मारला होता, आता आणखी एक वेळा सकाळ ते उठायच्या आधी मी एक झाडू मारून घेणार आहे, कारण ते खालचं काहीही उचलून खातात। त्यामुळे मला नेहमी झाडू मारावा लागतो आणि साफसफाई ठेवावी लागते। माझी देवपूजा सुद्धा राहिलेली आहे आणि माझं बेडरूम सुद्धा आवरायचं आहे। आता ते झोपलेले आहेत, आता मी हे काम करायला घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते। आता या ठिकाणी मी बेडरूम आवरून घेणार आहे। रात्री आम्ही मच्छरदाणी लावून झोपत असतो, तर ती मच्छरदाणी आता मी काढणार आहे आणि ब्लँकेटच्या घड्या वगैरे करून व्यवस्थित ठेवणार आहे। त्यानंतर सर्व बेड मी एक वेळा झटकून घेत असते। या ठिकाणी माझ्या ब्लँकेटच्या घड्या करून झालेल्या आहे आणि आता मी पूर्ण बेड एकदा स्वच्छ झटकून घेणार आहे। सर्वांनाच रोज सकाळी कामाची घाई असते आणि या घाई गडबडीत आपल्याला सर्व कामे व्यवस्थित करावी लागतात आणि घर सुद्धा स्वच्छ ठेवावे लागते, नाहीतर आपल्याला घरात करमत सुद्धा नाही। घर जर स्वच्छ नसेल तर लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात नांदत नाही। या ठिकाणी माझी बेडरूम स्वच्छ झालेली आहे आणि आता या ठिकाणी मी केस विंचरायला घेत आहे। सकाळी माझं काहीच करणं होत नाही, माझी आंघोळ झाल्यानंतर केसही विंचरणं होत नाही, कारण मुलांनाच पाहावं लागते। आता मला तयारी करायला थोडा वेळ भेटला, त्या वेळेत मी तयारी करून घेत आहे आणि या ठिकाणी मॉड्युलेशन वगैरे लावलेलं आहे आणि टिक्की सुद्धा लावून घेते आणि त्यानंतर माझ्या पुढच्या कामाला लागते। आणि आता मी पुन्हा घर झाडून घेणार आहे, कारण लहान मुलं असले की घर स्वच्छ ठेवावं लागतं, कारण ते खालचं काहीही उचलून खातात आणि घरात कचरा सुद्धा लवकर होतो। त्यामुळे मी रोज दिवसातून 2-3 वेळा तर झाडू मारतच असते। या ठिकाणी मी कचरा सुपलीत भरून घेतला आहे आणि आता बाहेर फेकून देणार आहे आणि घरात सुद्धा त्यांच्यामुळे कचरा ठेवता येत नाही, कारण त्यांना आता उभं सुद्धा राहता येते आणि ते वरच्या काही वस्तू घेऊ शकतात। त्यामुळे मी घरात कचरा अजिबातच ठेवत नाही। आता घर झाडून झाल्यानंतर मी देवपूजा करायला घेतलेली आहे। ते झोपल्यावरच माझी देवपूजा सुद्धा आरामात होते, कारण ते जर जागी असताना माझ्या जवळच येतात आणि मी देवपूजा करत असताना सर्व देव खेळायला घेतात आणि मला व्यवस्थित पूजा सुद्धा करू देत नाही। त्यामुळे ते झोपले असतानाच मी शक्यतो पूजा करायला घेते। या ठिकाणी मी सर्व देव स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पुसून ठेवत आहे। मी देवाला चंदनच लावत असते, तुम्ही काय लावता ते कमेंट करून नक्की सांगा। या ठिकाणी कुंकू आणि चंदनाचा वापरच मी पूजेमध्ये करत असते। पूजा ही सकाळीच केलेली कधीही चांगली असते। माझी पूजा 10च्या आतमध्ये होऊन जाते। फक्त एखाद्याच वेळी जर मुलं खूपच रडत असले तरच मी पूजा थोडी लेट करते, नाहीतर माझी पूजा झालेली असते। या ठिकाणी माझी पूजा करून झालेली आहे आणि आता मी दिवा सुद्धा लावून घेतलेला आहे। पूजा केल्याने कसं आपले मन प्रसन्न राहते आणि आपल्या घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहते। आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करत असते पूजा केल्याने। या ठिकाणी माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी या ठिकाणी गवाराच्या शेंगा तोडायला घेतलेल्या आहे आणि ह्या शेंगा तोडून झाल्यानंतर स्वयंपाकाला सुद्धा घेणार आहे। आज आम्हाला थोडं मार्केटमध्ये बाहेर जायचं आहे। खूप दिवसानंतर आज आम्ही मार्केटमध्ये जाणार आहे। मला 3 मुलं असल्यामुळे आमचं बाहेर निघणंच होत नाही, कारण दोघांना गाडीवर कसं न्यायचं हा मोठा प्रश्न असतो। तरीसुद्धा मी मिशोवरून ऑनलाईन बेबी कॅरिंग बॅग मागवलेली आहे। त्या बॅगमध्ये आम्ही एका मुलाला ठेवतो आणि एक मुलगा माझ्याजवळ मागे बसतो। अशा प्रकारे आम्ही दोघांनाही सोबत घेऊन जात असतो। आम्ही फार कमीच बाहेर निघतो, फक्त त्यांची वॅक्सिनेशन वगैरे असेल तेव्हाच आम्ही त्यांना बाहेर घेऊन जातो। आणि आता यावेळेस त्यांच्यासाठी खेळणी वगैरे घ्यायची आहेत आणि घरासाठी आवश्यक सामान घ्यायचं आहे, म्हणून आम्ही आज बाहेर जाणार आहे। ते सुद्धा तुम्हाला आज आम्ही मार्केटमध्ये दाखवणारच आहे। या ठिकाणी माझ्या शेंगा सुद्धा तोडून झालेल्याच आहे। आता मी मार्केटमध्ये जायची तयारी करते। हे पहा, आता आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहो आणि हे खूप मोठं सेल आहे। या सेलमध्ये घरातील सगळं आवश्यक वस्तू मिळतात। या ठिकाणी कॉस्मेटिक पासून तर आपल्या घरातील सर्व भांडी वगैरे, मुलांची खेळणे या एकाच दुकानात आपल्याला मिळतात। चप्पल वगैरे सगळं मिळते
तर मला घरातील काही भांडी घ्यायची होती, भरण्या वगैरे मी या ठिकाणी पाहत होती आणि मुलांसाठी सुद्धा टेडी बिअर वगैरे घ्यायचे होते। या ठिकाणी खूप सारे टेडी बिअर होते, परंतु हे मला एवढे आवडले नाही, त्यामुळे मी आणखी टेडी बिअर पाहत होती। तसंही मी मिशोवरून ऑनलाईन टेडी बिअर मागवलेले आहेत, परंतु या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे सॉफ्ट टॉयज होती, ती मुलांसाठी मी पाहत होती। खूप छान छान खेळणी या ठिकाणी होती, परंतु माझी मुलं सध्या खूप लहान आहेत, ते हे खेळत सुद्धा नाही, त्यामुळे त्याच्यासाठी छोटीशीच काहीतरी खेळणी घ्यायची होते, त्यामुळे मी खेळणी पाहत होती। या ठिकाणी गाडी वगैरे काही घ्यावं असं मला वाटत होतं, तसंही लहान मुलं लवकरच तोडून टाकतात, त्यामुळे एवढी महागडी वस्तू मला घ्यायची नव्हती। परंतु या सेलमध्ये सर्व सामान एकदम छान होतं। या ठिकाणी मी माझ्या मुलांसाठी गाडीच पाहत होती, कारण लहान मुलांना गाड्याच खूप आवडतात आणि इथे माझ्या मुलाला ही छोटीशी कार खूप आवडली होती, तो त्या कारसोबतच खेळत होता, म्हणून मी दोघांसाठी 2 सेम कार घेतल्या आणि मी अजून त्यांच्यासाठी काही चांगलं मिळते का ते पाहत होती। या ठिकाणी खूप छान छान खेळणी सुद्धा होती भरपूर, परंतु लहान मुलं तसंही तोडतात, त्यामुळे मी फक्त त्यांच्यासाठी कार आणि एक टेडी बिअर्स घेतला होता। आणि या ठिकाणी मी घरासाठी फुलांची तोरणं सुद्धा पाहत होती आणि साईडला असलेली लाल उशी माझ्या मुलाला खूप आवडली होती, तो तिला सतत हात लावत होता। या ठिकाणी आमची खरेदी जवळपास झालेलीच आहे आणि आता आम्ही जात आहे बिलिंग काउंटरवर। तर या ब्लॉगला मी इथेच थांबवते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया। तोपर्यंत बाय बाय।